मनापासून स्वागत करते। आणि आज आहे 14 मार्च आणि आज आहे माझ्या पिल्लूचा वाढदिवस। सो ॲक्च्युली आज धुलिवंदन पण आहे आणि आज सिद्धार्थचा बर्थडे पण आहे। सो आम्ही आता तयार होऊन चाललो असं विहारात। मी माझ्या एंगेजमेंटची साडी घातली आणि सिद्धार्थला तर काय कुर्ता आणि पायजामा तर चालूच असतो त्याचं घेणं इकडे तिकडे। सो त्याचं हे व्हाईट कलर सो मी असं मस्त रेडी झाली आहे। मी व्हाईट कलरची साडी घातली आहे आणि सिद्धार्थनी पण व्हाईट कुर्ता मस्त दिसतोय। सिद्धार्थ त्याच्यात गोड दिसतोय व्हाईटमध्ये। त्याच्या पप्पांनी पण व्हाईट घातलंय। ॲक्च्युली आम्ही आमच्या म्हणजे विहारात जाताना आम्ही व्हाईट कलरचेच हे घालत असतो नेहमी कपडे। त्यामुळे मग मी आजयनी पण त्याच्या एंगेजमेंटचाच कुर्ता आणि हे घातलंय आणि मी पण माझ्या एंगेजमेंटची साडी घातली आहे। तर स्टे ट्यून आणि ब्लॉग शेवटपर्यंत पहा काय काय होतं आज दिवसभरात मी तुम्हाला सांगते। सिद्धार्थची अशी मस्ती चालू गाडीत पण। सिद्धार्थ समोर ऊन आहे, ए नको घेऊ। कसा रे सिद्धू, ए सिद्धू आपण कुठे चाललो? सिद्धार्थ, सिद्धार्थला सगळ्यांनी विश करून जावा कमेंट मध्ये, हॅपी बर्थडे सिद्धार्थ। आम्ही विहारात पोहोचलो आणि त्यानंतर सिद्धार्थची तिथं मस्ती चालू होती, म्हणजे इकडे जा तिकडे जा। अजय हार वगैरे घेऊन आला होता आणि मग अजयने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार अर्पण केला। त्यानंतर मेणबत्ती वगैरे तिथे लावली आणि अगरबत्ती पण सिद्धार्थचं नुसतं मध्ये मध्ये करणं चालू होतं। आणि त्यानंतर मग त्या दादांनी तिथे वंदना घेतली। त्यानंतर घरी आल्यावरती मी हे डेकोरेशन केलं। नेमकं लाईक 10 मिनिट्समध्ये सगळं बॅकग्राऊंडचं डेकोरेशन वगैरे केलं। आणि मग नम्रता, मम्मी, पप्पा आणि निशिकांत आले होते। हिमांशू ऑफिसला गेलं तर सो त्याचं काही येणं नाही झालं। मग आम्ही छोटासा बर्थडे सेलिब्रेशन केलं बिकॉज 14ला त्याचा मेन बर्थडे होता सिद्धार्थचा आणि 15ला ॲक्च्युली आम्ही करणार होतो कारण की धुलिवंदन वगैरे होतं। सो आले असते नसते आले गेस्ट, त्यामुळे मग 14ला म्हटलं छोटासा एक केक कट करू। सो सगळ्यांनी ओवाळलं वगैरे। सिद्धार्थ काय माहिती इथे काय एवढा हे करतो आहे, पण त्याला ॲक्च्युली तो ड्रेस खूप हे झाला, आवडला नाही त्याला ड्रेस तो। म्हणजे थोडासा मी ॲक्च्युली पाण्यातनं काढला त्या ड्रेसला, पण तरी त्याचं ते हेच, तरी तो चिडचिडच करत होता। आणि मी पण असाच एक हे घातला। हा माझा जो गाऊन आहे तो इंजिनिअरिंगचा गाऊन आहे आणि आता तो बसायला लागला आहे। मध्ये तो बसत नव्हता मला, सो मी थोडीशी झाली आहे बारीक। आणि आमचा मामा पण आता आम्हाला ओवाळतो आहे। मी ॲक्च्युली व्हॉइस ओव्हर करते कारण की टी व्हीचा आवाज येतो आहे बॅकग्राऊंडला आणि त्यामुळे मग अजून बाकी काही कळलं नसतं। आणि इथे मम्मी त्याला सांगते आहे की हे असं कर तसं कर, बिकॉज त्याला एवढं काही माहीत नाही आहे निशिकांतला। सो आणि हा असा छोटासा चॉकलेटचा केक आणला होता। बाकी आता उद्या तर उद्या बर्थडेच्या व्लॉगमध्ये कळेलच की काय कसं हे झालं आहे। मी जास्त शूट नाही करू शकले आणि असा झाला आमच्या सिद्धार्थचा 14 मार्चचा बर्थडे। आणि 15चा पण खूप छान होईलच असं सिद्धार्थ काही त्रास देणार नाही आहे असं होप करून आम्ही चालतो आहे। तसा तो गुणीबाळ आहे माझं। हा व्हिडिओ मे बी लेट अपलोड होईल, बट तरी तुम्ही त्याला खूप सारे ब्लेसिंग्स देऊन जावा। आणि खूप छान मस्त केक तर खूप छान खात होतो। तर मगाशी आम्ही विहारातनं आलो आणि त्यानंतर मग सिद्धार्थचा बर्थडे सेलिब्रेट करायचा होता एक छोटासा घरच्या घरीच। आज खरं तर त्याचा आज खरा बर्थडे आणि उद्या आम्ही त्याचा म्हणजे फुल मोठा बर्थडे करणार आहे। सो त्यासाठी मग आत्ता आम्ही जस्ट केक कट केला छोटासा
नम्रता आली होती, परत मम्मी आली होती, पप्पा आले होते, निशिकांत पण आला होता. छान बड्डे झाला, छोटासा का होईना पण मस्त झाला सेलिब्रेट. इतक्या दिवसापासून ब्लॉग नाही करता आला कारण की खूप आजारी पडले मी. ते तुम्हाला सांगितलं होतं मी MG रोडला गेलते त्यावेळेस नम्रतासोबत आणि तिथे तो ज्यूस पिला, त्यामुळे बेकार हालत झाली होती. आणि त्यानंतर मग करताच आलं नाही आणि मग असं होऊन जातं की जे कंटिन्युएशनमध्ये नसतं ना की मग आपल्याला पण थोडा कंटाळा येत जातो. पण म्हटलं नाही, आता सिद्धार्थचा बर्थडे पण आहे, सगळ्या मेमरीज कॅप्चर केल्या पाहिजे, सगळं केलं पाहिजे ब्लॉग वगैरे. सो त्यामुळे मग आज मी स्टार्ट केला. आज तेच विहारात जाऊन आलो, खूप छान तिथे त्यांनी वंदना घेतली. तर दादांनी तिथे वंदना घेतली, आम्ही हार वगैरे हे केला. त्यानंतर मग कॅन्डल्स वगैरे लावून तो एक व्हिडिओ मी टाकणारच आहे. आम्ही बुद्ध विहारात काय काय कसं कसं केलं. खूप प्रसन्न वाटलं तिथे बसून, थोडा वेळ बसलो. सिद्धार्थने पण खूप मस्ती केली तिथे, इकडं जा तिकडं जा पड इकडे. आता तो चालायला लागला, त्याचा नुसतं चालायचंच आहे आता. बाकी आत्ताही तो तेच करतोय, नुसतं चालायचं आहे. आणि जेव्हा तो रांगायला लागला होता तेव्हा नुसतं म्हणजे रांगायचंच होतं, एका जागी बसतही नव्हता. त्यामुळे मग असं झालं. आणि आता या दिवसात, या सगळ्या दिवसात, ज्या दिवसात मी ब्लॉगिंग नाही केली त्या दिवसात मी खूप काही काही गोष्टी सिद्धार्थसाठी म्हणा किंवा केकचं बुकिंग म्हणा, परत केटरर्सचं फायनल करणं, परत डेकोरेशनसाठी काय, परत मी पण आता मेकअप करणार आहे. सो मग मेकअप आर्टिस्ट बघणं आणि फोटोग्राफर वगैरे, ते तर नम्रताचा एक फ्रेंडच आहे. सो त्याच्याकडंच मी नेहमी फोटोग्राफी त्याचं हे करत असते. सिद्धार्थची इथं मस्ती चालली आहे. असाच तो झोपतो कधी कधी मजामध्ये, त्याला थापलं की मग उठून बसतो. आणि आता मी व्हिडिओ इथेच एंड करते आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग.